ते पोपईची गोष्ट सोडा. मला पहिले हे सांगा, एवढी मोठी बन्यान फाटली तर मी तुम्हाला बन्यान घ्यायला 300 रुपये दिले, तर ते पैशाची बन्यान नाही आणली ना, पैशाचं केलं काय हो तुम्ही? त्या ते पैसे खर्च झाले. कायच्यात व कायच्यात खर्च झाले? त्या दिवशी 1 किलो साखर नाही आणली का हो म्या? अहो साखर घेऊन मीच आणला, सारा सौदा मीच भरून ठेवला किराणा म्हटलं घरात. हा का हो काय करून राहिली? तू आली त्या दिवसपासून स्टाईल पुसणं झालीच नाही काय? हा त्याच्यावर बसून तर पोपई खाऊन राहिली, पालक बी तोडून राहिली त्याच्यावर बसून. सांग बरं. हो मला घर नुपर पडलं ना बंद, म्हणून मी याच्यावरच बसून खाऊन राहिली. अगं मी काय म्हटलं, इथं पपई चिरली आहे आणि इथंच पालक बी आहे. एका हातात पपई बी खाणं होते, एका हातात पालक बी तोडणं होते, म्हणून मी इथंच बसली. अजून किती तुला पेपर आणून देऊ सांग बरं? अजून किती पेपर किती आणून द्यायचे अजून? हा एवढे मोठे पेपर आणले, तू स्टाईल पुसणं झाले नाही. 1 किलो त्या दिवशी पेपर आणले ते पेपर. अजून किती आणून दे पेपर तुले? हप्त्यातून एक वेळा स्टाईल पुसा लागते, दर हप्त्याला स्टाईल पुसायची, तेव्हा चकचक दिसते. तुम्हाला तर काही अंगण नाही. हा चला बा म्हणतो, तुम्ही म्हणता का बायाचं घरच नाही, ते कुठं घर आहे नुसतं बांधलं. आता घर नवऱ्यानं जरी बांधलं तरी घरातले काम तर बायकाईलाच करावं लागते. तुम्हाला एक जरी काम सांगितलं तर तुमच्याकडून तर करणं होत नाही. हा जरासं खिडक्या पुसावं म्हटलं, खिडक्या पुसत नाही, सगळं मलाच करावं लागते. एवढंसं भाजलं पापड मोडणं होत नाही तुमच्याकडून, मग काय करा, बसा लागते मलाच करत सगळं. म्हणता का घर माया होय, घर मावाला होय, घर मावाला होय, घरातले काम बायकाईला करावं लागते. काय सांगता अजून, काय विचारता? तू परत एवढ्या पेपराचं करतस काय तू? पूर्ण त्या स्टाईल पुसाले पेपर त्या दिवशी 1 किलो आणले पाहिजे मला पेपर. ते बी पेपर खतम केले. स्टाईल पेपर नच निघत असते, काच पेपर नच निघते. ह्या काच आहे ना खिडकीचा, तो बी काच खिडकीचा पेपर नच निघते. किती 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 पेपर रद्दी किती महाग आहे? 50 रुपये किलो रद्दी आहे ना, तू किती खतम करून राहिली? 4 ना 5 रुपये 10 रुपये किलो रद्दी आहे. व हा तर त्याच्यात 10 रुपये गेले तर चालते तुम्हाला. आणि रोजची ते एवढी मोठी 500-500 रुपयाची 1000-1000 रुपयाची बॉटल आणतात, तर ते महागाची नाही पडत तुम्हाला. हा ते सस्ती वाटते. आणि 10 रुपयाची रद्दी आणायला लावली जराशी का, ती महागाची वाटते. किती हुशार आहे हो तुम्ही, बोट मोजल्यासारखे करता. आम्ही बोलवलं कोणतं काही सामान बोलवलं का, बोट मोजता नाही रे, हे एवढ्याच आहे ते तेवढ्याच आहे. कुठं एवढं निघाले का तुमचा पेपर? खर्च पाच जा ना तुम्ही, किती आहे तर हप्त्याचा रोजचा. कुठं स्टाईल निघाली? कुठं पाय बरं? स्टाईल पान कशी चकचक दिसते. आता अजून झाडतो एवढं खाऊ द्या मला, एवढी पालक तोडून घेतो, मग स्टाईल पुसतो अजून. काय सगळे पेपर महाग आहे, सगळे समजत नाही तुला का? 50 रुपये किलो आहे. पैसे वाचायचे काम करायचे, तुझं खर्च करायचे काम करतो. गट पेतानी नाही समजत, मग तेव्हा नाही विचारे पैसे वाचवले पाहिजे म्हणून, लेकरा बायकोचं काय होईल म्हणून. गॅस ओट्यावर बसली व तू, हा काय म्हणत लोक? पेतानी जरासा लेकरा बायकोचा विचार करत जा, डोळ्यासमोर जरासे लेकरन बायको आणत जा म्हटलं का, त्याचं काय होईल आपण वरत जाऊन बसल्यावर. हा विचार करत जा. कावत दे ना मले, कशी खाऊन राहिली बकरी सारखी बचर बचर. एक तर चिरी दे मध्ये पोपईची. का व ते पोपईची गोष्ट सोडा. मला पहिले हे सांगा, एवढी मोठी बन्यान फाटली तर मी तुम्हाला बन्यान घ्यायला 300 रुपये दिले, तर ते पैशाची बन्यान नाही आणली ना, पैशाचं केलं काय हो तुम्ही? त्या ते पैसे खर्च झाले. कायच्यात व कायच्यात खर्च झाले? त्या दिवशी 1 किलो साखर नाही आणली का हो म्या? अहो साखर घेऊन मीच आणला, सारा सौदा मीच भरून ठेवला किराणा म्हटलं घरात. हा ते बन्यान फाटली बन्यान घेऊन दाखवून राहिले मला जसे. तुम्हाला 300 रुपये दिले ना, 100 रुपयाची बन्यान आहे म्हटलं तर नाही म्हणते, 150 रुपयाची बन्यान होते, तर मी 300 रुपये दिले तुम्हाला बन्यान घ्यायले. आणि बन्यानीचे पैसे गटा पिऊन घेतले का हो तुम्ही? हो त्या दिवशी चहापत्ती पुडा आणला 20 रुपयाचा. काय खोटमाडा आहे बाई हा माणूस. अर्धा किलो साखर आणली, मीठ पुडा आणला 15 रुपयाचा. अहो पण घरात आणलंच नाही तुम्ही, घेतलं तर मग दिलं कुठं ते सामान नेऊन? आणलंच तर नाही. चालले मोठे बन्यान फाटली फुटली दाखवाली इथं. लवकर पैसे द्या मला, 300 रुपये आणा. त्या बन्यानीचे तुम्ही पेलेच असन म्हणून असं मला वाटलं. रात्री 10:30 वाजता घरी आले ना. हां भांड्याचे साबण आणले मी, भांडी घासले ना, भांडी साबण आणली 15 रुपयाची. मीच पहिलेच बोलवली पोरीच्या हातानं 2-20 रुपयाच्या साबणी 10-10 वाल्या मीच बोलवल्या. सामान नेऊन कुठं दिलं मग तुम्ही ते?
अर्धा किलो कांदे आणले 15 रुपयाचे, 5 रुपयाची मिरच्या, समाराला गेले पैसे त्याचे. खोटमाडा माणूस आहे बाई ह्या. खोटमाडा केंद्रच आहे कप्प. हा काय खोटे नाटे बोलता नुसते खोटं खपवता नि र. खरं बोलत जा ना कधीतरी. आता दे ना मला 100 रुपये देणं बऱ्यान घ्यायला मी घेऊन घेणार. घ्या ना कंद. ठेंगा घ्या मायावाला ठेंगा. कंद घ्या. इकडून तिकडून लाडक्या बहिणीचे पैसे आले 3000 रुपये 2 महिन्याचे. घ्या पापा म्हटलं. काय करायचं आहे माणूस असा फाटला फुटला घालून राहते तर आपल्यालाच चांगलं नाही वाटत. देऊन दिले तुम्हाला 300 रुपये. आणि ते 300 रुपये तुम्ही गोल करून आले व सांगा बरं आता. असं वाटते का दगड मारावं का माझ्या डोक्यावरच. तुमच्या पायी भरले माझा जीव काढून गेला. मग त्याच्यातले पैशाचे काय करा काय नाही बाबा. त्याच्यातले पैशाचे मी पेपर नाही आणले का. 1 किलो रद्दी आणली ना पेपराची. तू स्टाईल पुसून राहिली. 1 किलो रद्दी आणली 40 रुपयाची त्याची. 10 रुपये किलोच आहे ना रद्दी. काय खोटे बोलता. तुम्हाला काय वाटते का मला मी घरात राहतो दिवसभर म्हणून मला बाहेरचं काही माहित नाही राहत काय. अहो मी तुमच्यापेक्षा हुशार आहे म्हटलं. पण तुम्ही मला बह्याड बनवून ठेवलं. बह्याड. घे पुस आता पटपट पुसतो स्टाईल. पेपर पडलाय तिथं. ते मी नंतर पुसत बसीन. मला पहिले 300 रुपये आणून द्या. मी तुम्हाला बन्यानी आणून देतो. ते कुठं पैसे थे मला एवढं सांगा. पेपर पडले आहे पटपट. ते पेपर ना ते स्टाईल पुस पटपट. पण खाली उतर जराशी. बसू नको तिथं. मी खाली उतरो का नाही उतरत तुम्हाला काही घेणं नाही द्या. तशी तुम्ही मला 300 रुपये आणून द्या. नीरा 1500 डोळा राहते. नीरा 1500 डोळा मायावाल्या पैशावर. कसे माझे भाऊ देऊन राहिले मला इकडून तिकडून पैसे तर पगार. ते बी नाही पुरू देऊन राहिलाय माणूस. देणं ऍक्च्युली मला आणि 150 रुपये देणं मला बन्यान घ्यायला. तर आता नाही खर्च करत मी. आता बन्यान घेऊन घेतो. पूर्ण फाटली बाहेर. तर 150 रुपये देऊन दे. मग तू आले मी वापस करत. मग त्या दिवशी कसे माझे पैसे खर्च झाले. कांदे आले, लसण आणले, मिरची, 1 किलो साखर, 10 रुपयाचा चहापत्ती पुडा, 1 अंगा डब्बी, 10 रुपयाचा अगरबत्ती पुडा, कापुराची डब्बी 10 रुपयाची. लाव बरं हिशोब किती रुपये दिले. त्यामध्ये 100 रुपये दिले. मग मी कशी बनायला घेऊ. मी पहिलेच आणला होता ना किराणा बापा. तुम्हाला मी किराणा नाही सांगितला आणि तुम्ही आणलाही नाही. तुम्ही नेऊन कुठं दिला तर मलाच तर माहीत नाही. नेऊन दिला असन तुम्ही. बेवश असन तेव्हा. कोणाच्या तरी घरी नेऊन दिला असन आपलंच घर समजून. घरात आणलाच नाही ना. आज देतो मग मला पैसे 150 रुपये. मी बनायला घेऊन येईन. मग ठेंगा घ्या मायावाला. आवाजीचं कंद देतो तुम्हाला. काय तोपर्यंत पुसून टाक पटपट. मी पाहते बाहेर.